सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपल्या या गावातला तर आज 5वा दिवस आहे, पहिलं सत्र आहे। अजून एक संध्याकाळी सत्र होईल, उद्या सकाळी सत्र होईल, संध्याकाळचं सत्र होईल। तर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या मनातल्या भावना ह्याच गोष्टी ऐकून घेण्याचा प्रयत्न करू आपण। पहिल्या दिवसापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे, जीवाच्या हिताचं, जीवाच्या भल्याचं, याचं चिंतन केलं। परमेश्वराला स्वतःचा आनंद देण्याची प्रवृत्ती तयार होते, त्यातून परमेश्वर शोधणी करतात। प्रपंच जड आहे, देवता नित्यबद्ध आहे। जीव अनादि अविद्यायुक्त असल्यामुळं अनंत दोष त्याच्यामध्ये आहे, अनंत दोष आहे। परंतु त्याच्यामध्ये असा एक गुण आहे का, त्या गुणामुळं परमेश्वराने ह्या जीवाला आनंद देण्यासाठी जीवाची निवड केली, तो म्हणजे जीव सर्वाधिकारी। मग जीव सर्वाधिकारी आहे, तर मग जीवाला परमेश्वर का भेटत नाही? का पुन्हा पुन्हा आपण जन्ममृत्यूच्या या फेऱ्यात अडकतो, पुन्हा पुन्हा दुःखात जातो, नरकात जातो? का? कारण परमेश्वराने तर सांगितलं जीव सर्वाधिकारी आहे। जीव सर्वाधिकारी आहे तर पुन्हा पुन्हा या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे, कारण अधिकार आहे, त्याला भेटलं, परमेश्वराने त्याची निवड केली, त्याला मुक्ती मिळायला पाहिजे होती आणि त्याचं जीवनमुक्तीचा हा प्रवास थांबायला पाहिजे होता, जन्ममृत्यूचा हा रोग थांबायला पाहिजे होता, परंतु तसं होत नाही। याचे कारण जेव्हा आपण शोधू, याचे कारण जेव्हा आपण बघू, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल का परमेश्वराने आपल्याला जीव सर्वाधिकारी सांगितला आहे। जीव सर्वाधिकारी सांगून आपली निवड केली परमेश्वराचा आनंद देण्यासाठी, परंतु प्रयत्नवाद हा आपल्या जीवाची कड असते, स्वतंत्री असते। जबरदस्ती परमेश्वर कधी कोणत्या जीवाला घेऊन जातील आणि मुक्तीला देतील असं होत नाही। त्यावरती प्रयत्न करून सातत्यपूर्ण आपली ती वासना निर्माण करून त्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण आपला जर प्रवास केला तरच ते होईल। जसं आता तुमच्या दुकानामध्ये कोणीतरी मोटर आणून टाकली, मोटर तुमचं दुकान कोणतं आहे? मोटर रिवायडिंगचं आहे, आणि त्यांनी मोटर रिवायडिंगसाठीच मोटर आणून टाकली। मग आणून टाकली, 5 दिवस ठेवली, 10 दिवस ठेवली, मशीन तुमच्याकडं आहे, तुमचं दुकान आहे तेच आहे, आणि त्याचा उद्देश जर तोच आहे, आपोआप रिवायडिंग होईल का ती मोटर? तुम्हाला ती करावं लागेल। तसं आपोआप काहीच होत नाही। परमेश्वराने जरी या जीवाची निवड केलेली असली, त्या उद्देशानेच सृष्टीची निर्मिती केलेली असली, त्या उद्देशानेच परमेश्वराने अवतार घेतलेला जरी असला आणि त्या उद्देशानेच आपल्याला बोध जरी दिलेला असला, तरी ती प्रक्रिया जी आहे ती ही जीवाची स्वतंत्री आहे, ती कड ही जीवाची आहे। आणि म्हणून परमेश्वराने जीव सर्वाधिकारी सांगूनसुद्धा आपण जर त्यावरती अंमल नाही केला, त्यावरती प्रक्रिया नाही केली, ती इच्छा, ती वासना, ती प्रवृत्ती आपली नसली, तर आपली मात्र मुक्ती होऊ शकत नाही। आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण जात असतो। पुन्हा पुन्हा परमेश्वर या सृष्टीमध्ये आपल्याला आणत असतात, पुन्हा पुन्हा बोध देत असतात। पुन्हा पुन्हा बोध देण्याचं कारण परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे, आपलं दुःख त्या परमेश्वराला बघवत नाही, आणि म्हणून पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया चालू आहे। पण ह्या पुन्हा पुन्हा प्रक्रियाच्या माध्यमातून मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्ञात नाही। म्हणजे परमेश्वराने आपल्याला जो विसरण्याचा, म्हणजे कालचं काय, मागच्या जन्माचं काय, हे सर्वात मोठं गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे, आपण विसरून गेलेलो आहे। आणि या विसरण्यातून आपल्याला, अज्ञानातून आपल्याला सुख प्राप्ती झालेलं आहे। अज्ञानाने जन सुखी होऊन असे, त्या अज्ञानामुळं आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, परंतु परमेश्वराने सांगितलेले जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून ती जाणीव जर आपण करून घेतली, समजून घेतली एखादा विषय, तर त्यातलं जे मर्म आहे ते आपल्याला कळतं, आणि मधल्या काळात आपण कुठं कुठं गेलो असेल आणि किती किती दुःख झाले असेल हे आपल्याला लक्षात येतं। परंतु आपण सवयीचे गुलाम झालेले, आपल्याला सवय लागलेली आहे, आणि त्या सवयीमुळं आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही। एकदा असंच एक अन्य साधू असतात, ते अन्य साधू साधना करतात, पुढे या ना तुम्ही, पुढे बसा, अन्य साधू साधना करतात, आपापल्या
जिथं श्रद्धा असेल ती साधना ते करत असताना त्यांना काही प्राप्त होतं आणि त्यांना एक दिवस त्यांचं स्वतःचा मृत्यू समजतो की मला ह्या दिवशी ह्या टायमिंगला मृत्यू येणार आहे. मृत्यू झाल्यानंतर मी परत कुठे जन्माला येणार आहे हे पण त्यांना समजतं. त्याला भीती पण वाटते, परंतु तो काय विचार करतो की दोन विश्वासू आपले जे सहकारी आहे, आपले शिष्य आहे विश्वासू, त्यांना जवळ बोलवतो. तो आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती लक्षात ठेवा, ही कोणाला सांगू नका आणि जे सांगितलं आहे, जे तुम्हाला करायला लावणार आहे ते करायचं आहे. तुम्हाला माझ्यासाठी करायचं आहे, कारण मी तुमचा गुरु आहे आणि माझा आदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही विश्वासू आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणे सांगा बाबा. म्हणे मी अशा दिवशी अशा टायमिंगला मरणार आहे. त्यांना दुःख होतं. म्हणे घाबरू नका, जरी मरलेलं असलो तरी जन्माला येतोच म्हणे माणूस. परंतु मी अशा तालुक्यामध्ये, अशा जिल्ह्यामध्ये, अशा गावात एक वडारी आहे आणि त्या वडाऱ्याकडं डुकरं आहे म्हणे. त्या डुकरातला असं डुक्कर आणि त्याच्या ठिकाणी मी जन्माला येणार आहे डुक्कर म्हणून. त्या डुकरांच्या माझ्या भावंडांमध्ये एक असं डुक्कर राहणार आहे का ते सफेद राहणार आहे, बाकी सारे काळे राहणार आहे. त्या सफेद डुकराच्या त्यांनी सर्व खुणा सांगितल्या. सफेद डुकराच्या डोक्यावरती काळा टिंबा असणार, तो मी असणार आहे म्हणे. तुमचं एकच काम आहे, मी मेलो की इथलं पटकन आवरायचं आणि लगेच निघायचं म्हणे. इथून निघाले का त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये जायचं, ते शोधायचं आणि त्या डुक्कर घेतलं की लगेच मान पिळून टाकायची, मला मारून टाकायचं आणि मग मी लगेच मनुष्य म्हणून मी अशा ठिकाणी जन्माला येणार आहे. कारण आपण मनुष्य जन्मात जगत असताना, जीवन जगत असताना, राहिलेलं असताना आपल्याला डुक्कर चांगलं वाटेल का? कुत्रं चांगलं वाटतं का? अस्वच्छ वाटतं, आपल्याला किळसवानं वाटतं. त्याच्याजवळ आपण जात नाही, त्याला आपल्याजवळ येऊ देत नाही आपण. कुत्रं आलं तरी आपण हाड म्हणतो. तसंच तो दिवस उगावला, ती टायमिंग उगावलं, बाबाचं देहावसान झालं, मृत्यू पावले. सांगितल्याप्रमाणे झाल्यामुळं त्या शिष्यांना गॅरंटी होती की आपल्या बाबांनी सांगितलं आहे, खोटं तर शक्यच नाही. त्यांच्यामध्ये ती साधना आहे. आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी कोणाला न सांगता तिथलं काय आहे त्यांचं जे सर्व केलं, दशक्रिया केल्या. ते म्हणे आता एक शिष्य काय म्हणे, बाबांनी तर आपल्याला लगेच जायला सांगितलं आहे, परंतु लोक नावं ठेवतील आणि सोडून कसं जायचं. 10 दिवस जाऊ द्या, दशक्रिया करू आणि मग जाऊ. जनमानसांसाठी आपल्याला ते करावं लागेल, नाही तर लोक नावं ठेवतील. मग दुसऱ्याला पटतं म्हणे ठीक आहे. त्याच्यामुळं 10 दिवस निघून जातात. 10 दिवस निघून गेल्यानंतर त्यांची सर्व इथला दशक्रिया वगैरे आटोपतो, जाण्याची तयारी होते. ते जातात त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये. ते शोधतात, ती व्यक्ती जो आहे ते शोधतात आणि त्याला विचारतात की तुझ्याकडे जे डुक्कर आहे त्यातलं 10 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी त्याला काही पिलं झाले का? म्हणे हो झाले म्हणे. म्हणे दाखवा. म्हणे हे काय? त्यांनी सर्व पाहिलं. बाबांनी ज्या खानाखुणा सांगितल्या होत्या त्या बरोबर जुळल्या. का त्या डुकराला 7-8-10 पिलं झालेले होते. त्याच्यातलं एक पिल्लू सफेद होतं, त्याच्यावरती काळा टिंब होता. ते म्हणले अरे हेच आपले बाबा आहे. ह्या काळामध्ये वेळ गेला निघून. 10 दिवस गेले. 11व्या दिवशी 12व्या दिवशी तिथं पोचले. आता डुक्कराचं लहान पिल्लू, कोणत्याही प्राण्याचं लहान पिल्लू असेल तर ते चांगलं दिसतं, गुटगुटीत चांगलं वाटतं की नाही. तो एक काय म्हणले, अरे म्हणे बाबांनी जरी आपल्याला मारायला सांगितलं आहे, पण मारलं तर आपल्यालाच पाप लागेल ना. हिंसा तर आपल्याकडून होईल. जरी आपले बाबा असले तरी त्याचं तर पाप आपल्याला लागल्यानंतर आपल्याला भोगावंच लागेल. म्हणे बरोबर आहे. आणि म्हणे अरे याला कसं काय मारायचं, किती कोवळं आहे, किती गुटगुटीत चांगलं दिसतं, मस्तपैकी गुबगुबीत दिसतं, मारायचं कसं काय? म्हणे चांगलं नाही वाटत म्हणे आपल्याला, आपण अजून विचार करू म्हणे. ठीक आहे म्हणे. दुसऱ्याला पटलं म्हणे ठीक आहे तू म्हणतोय तर. एक मत काही झालं नाही. एक म्हणायचं अरे बाबांनी सांगितलं आपल्याला, आपण काही डोकं लावायचं नाही, आपण करा काय करायचं ते. परंतु तो दुसरा त्याला विरोध करायचा. त्यातून मग ते परत आले, त्यांनी काही ते कृत्य केलं नाही. त्याच्यात 8-15 दिवस गेले, महिना गेला आणि 1 महिन्यानंतर त्यांचं ठरलं की अरे आपण काहीतरी चुकी करतोय. एवढ्या विश्वासाने आपल्याला बाबांनी सांगितलं आणि तसं घडलं पण. असं काही नाही की बाबा खोटं ठरलं, तसं पक्कं घडलं.
आणि तरी आपण ते कृत्य केलं नाही, आपण आपल्या गुरूंबरोबर द्रोह करतो आहे एक प्रकारे. आपण करायला पाहिजे. मग ते एकमत झाल्यानंतर ते जातात तिथं, परत जातात. गेल्यानंतर त्या डुकराला उचलतात आणि मान पिळणार, ते डुकरच बोलायला लागतं, त्याने मारू नका. मला आता सवय लागली, मस्त राहतोय, खातोय पितोय, टेन्शन नाही म्हणे. हा आला तो आला, यांनी दिलं का नाही, त्यांनी दिलं का नाही, यांनी मान दिला का नाही, पान दिला का नाही, समाजामध्ये राहायचं किती त्रास आहे म्हणे. याच्यात मस्त वेगळी खायचं प्यायचं लोळायचं. महिना वेळ निघून गेला, त्याला मजा वाटायला लागली, त्याला सवय लागून गेली. तशी आपणही मानव जन्मात आल्यानंतर एवढं सारं कळालं आहे, बोध झाला आहे, परमेश्वर समजला आहे, तरी आपण मस्त आहे की नाही. आपण म्हणतो काय सवय झाली आता मस्त वेगळी, सकाळी उठा, खा प्या झोपा, कंटाळा आला तर गप्पा मारा, टी व्ही पहा, वाटलं तर देव करा, वाटलं तर स्मरण करा, नाही तर देव कुठं पळून चालला आहे की नाही. होईल, चालेल. अशा पद्धतीनं ही आपली प्रवृत्ती निर्माण होते का. आता आपण सवयीचे गुलाम झालेलो आहे. आपण दररोज पेपर वाचतो बघा. सकाळी एखाद्या दिवशी पेपरला सुट्टी असेल तर आपण 10 वेळा म्हणतो पेपर नाही आला, पेपर नाही आला. किंवा बायाबरोबर त्या टायमिंग ठरलेला असतो गप्पा मारायला. जर एखाद्या वेळेस त्या बाईला यायला नाही जमलं, ही का नाही आली आज, ही का नाही आली आज, सवय झाली ना आपल्याला. टी व्हीला ती मालिका लागेल राहती, सवय झालेली आहे. काहीतरी अडचण आली टेक्निकली, ती मालिकाच लागत नाही, 10 वेळा आपण मोबाईल टी व्ही चालू करतो. ही का नाही लागली, का नाही लागली, आपण कन्फ्यूज होऊन जातो, आपल्याला डिस्टर्ब होऊन जातं. ही सवय जी आहे ही आपल्याला अत्यंत घातक आहे. परमेश्वराने तर जीव सर्वाधिकारी सांगितलेला आहे. सर्वाधिकाराच्या अनुषंगाने आपली योग्यता पात्रता आपण निर्माण करायची असते. ज्याप्रमाणे वावरातलं तण बिन सर्व काढून साफसफाई करून ती सुपीक जमीन बनवली का त्याच्यात पीक येतं, तशी ती योग्यता प्रत्येकामध्ये असते. बुद्धी तुमच्याकडे आहे, बुद्धी माझ्याकडे आहे, मेंदू तुम्हाला आहे, मेंदू मला आहे, मेंदू सर्वांना आहे, सारखाच आहे. शरीरामधल्या शरीरयष्टीप्रमाणे कमी जास्त मेंदू नसतो. रक्त जे आहे तुमच्यातही बी 2.5 लिटर, माझ्यातही 2.5 लिटर. एखादं खूप फॅट आहे त्याला 2.5 लिटर, एखादं बारीक आहे त्याला 2.5 लिटर. कारण सायन्स आहे, वेगळं काहीच नसतं. शरीरयष्टीनुसार नसतं, काहीच नसतं. फक्त त्याचा वापर आपण किती करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. एखादी वस्तू आहे बघा, वापरात नसली ती कोपऱ्यात आपण टाकून दिली, तिला गंज चढतो की नाही, तिचा वापरच नाही. आणि दररोज एखादी वस्तू वापरात जर आणत असेल तर तिला गंज चढत नाही. तसं आपण आपल्या बुद्धीचा, आपल्या मेंदूचा किती वापर करतो आहे त्याच्यावरती त्याच्यावर गंज चढणं न चढणं ठरतं. आणि आपण विचारच करत नाही, याचा अर्थ आपण वापरच करत नाही मेंदूचा. 0.5% मेंदूचा वापर करत नाही. 100%मध्ये 0.5% म्हणजे बाकी किती आहे, शिल्लक किती आहे, खूप शिल्लक असतं. परंतु ती विचार करण्याची ताकद आपली असली पाहिजे. एकदा असेच आता आपलं मंदिर आहे, त्या मंदिरात आपले बाबा आहे आणि त्यांचं दररोजचं उपक्रम काय होता. आता जसं मी आलो आहे तुमच्याकडे सकाळी 8 वाजता सत्संग असतो, बरोबर 8 वाजता तुम्ही पण येतात, दररोजचा उपक्रम आहे की नाही. तर दररोज तुम्ही पण येतात इथं ऐकायला, मी पण काहीतरी तुम्हाला सांगतो, सांगितल्यानंतर ऐकतात, परत जातात तुमच्या कामाला. परंतु आता कोणी व्यवसाय करतं आहे, कोणी नोकरी करतं आहे किंवा कोणी शेती करतं आहे, सर्व लोक आलेले आहेत. जसे आता तुम्ही बिझनेस करताय तसं त्या गावामध्ये बी एक साधू असतात, ते दररोजचं मार्गदर्शन करत असतात, सत्संग असतात त्या टायमिंगला. त्या गावामध्ये एक सावकार असतो, एक व्यापारी असतो, ते बरोबर त्या टायमिंगला सकाळी सत्संगाला यायचे आणि दुकानावरती मुलाला बसवायचे का बस मी 1 तासामध्ये जाऊन येतो. तसे ते यायचे, दररोज ऐकायचे, वर्षानुवर्षे त्यांचं ते उपक्रम चालू होता. एकदा काय होतं का ते आल्यानंतर सत्संगाला बसले आणि त्याच वेळेस तो मुलगा ज्या दुकानावर बसलेला होता त्या मुलांकडं काही दुसरे व्यापारी आले. ते व्यापारी म्हणतात तुझे वडील कुठे आहे म्हणे. ते सत्संगाला गेलेले बाबांकडं. येतील कधी म्हणे, 1-1.5-2 तास लागेल म्हणे, तेवढा वेळ नाही आम्हाला. तुमच्याबरोबर जी डील करायचं, व्यवहार करायचा, त्यातून तुम्हाला चांगला प्रॉफिट आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आलेलो आहे, परंतु आम्हाला वेळ नाही, तुझे वडील नाही, मग आम्ही चालतो पुढच्या गावाला. ते म्हणे यार नुकसान होणार आहे, असं काही करू नका, तुम्ही थांबा, मी वडिलांना बोलून आणतो म्हणे. हां असं असेल तर मग थांबतो म्हणे आम्ही 10-15-20 मिनटं, तू जा पटकेन आणि वडिलांना बोलून आण. मुलगा काय करतो की मंदिराकडे यायला निघतो. आता मंदिराकडे यायला निघतो, त्यांनी स्पीकर लावलेलं असतं, आपल्याकडे स्पीकर वगैरे नाही, त्याच्यामुळे आवाज खूप लांबवर जात नाही. आणि ते स्पीकर लावत असल्यानंतर बाबा सांगत असतात संसार असा आहे,
परमेश्वर असा आहे, भक्ती अशी करायची असते, जे बी तत्त्वज्ञान सांगत असतात ते बाबा सांगत असतात. तो मुलगा जसं मंदिराकडे यायला लागतो तसं त्याच्या कानावरती ते पडत असतं आणि मंदिरापर्यंत जवळ येईपर्यंत त्याच्या मनामध्ये परिणाम होतो. विचार करायला लागतो की अरे बाबा तर सांगताय जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, जन्माला येतो, कर्म जोडतो, कर्म जोडून भोगायला जातो, भोगून परत संपतं, परत यावं लागतं, हे सारखं राडगाडं चालू आहे. हे थांबवायचं असेल तर भक्ती करावं लागते. ती भक्ती परमेश्वर प्रसन्न झाले तर आपण या जीवनमुक्तीतून दूर होतो, बाहेर होतो आणि मग आपल्याला आनंद भेटतो. हे त्याच्या कानावर ऐकल्यानंतर तो म्हणतो मी काय करतो आहे मग आता. ते तसेच वडिलांकडे येत नाही, घरी जात नाही, तो तसाच जंगलात जातो. तो म्हटलं आता देव कुठे, आपल्याला शोधावं लागेल, देवाला प्रसन्न करावं लागेल आणि या जीवनमुक्ती आपल्याला मिळवावं लागेल. तो जातो, जंगलात जातो, साधना करतो, स्मरण करतो, चिंतन करतो आणि ह्या चिंतनातून देव प्रसन्न होतात त्याला. एक दिवस 6 महिने झाल्यानंतर, वर्ष झाल्यानंतर त्याच्या साधनेवरती खुश होऊन परमेश्वर प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर देव त्याच्या पुढे येतो. आल्यानंतर ते म्हणतात बाग काय मागायचं बाळा, मी प्रसन्न झालो, मी तुझा आहे आता, कारण तू मला मिळवण्यासाठी माझ्या प्राप्तीसाठी सारी साधना केलेली आहे, तुला आता मी माझ्या आनंदाला घेऊन जातो. परंतु शेवटची इच्छा जसं आपण या पिक्चरमध्ये पाहत असतो, तुला आता फाशीत आहेच, शेवटची इच्छा काय सांग. किंवा आपण सुद्धा म्हातारं पार पडले त्याच्यावरती ते दूध घालायचं काम झालं तरी आपण म्हणतो बाबा तुमची काही शेवटची इच्छा आहे का. तर बाबाला बोलता येत नाही, आईला बोलता येत नाही, नाही तर डॉक्टरही म्हणतात आता याचं काही खरं नाही, घरी नेऊन सेवा करा. त्यावेळेस मग आपण म्हणतो तुमची शेवटची काही इच्छा आहे का. नाही तर डॉक्टरही म्हणतो यांना खाऊ पिऊ घाला, सेवा करा. आता ज्यावेळेस खायचं त्यावेळेस खायला नव्हतं आणि आता खाता येत नाही तर आता खाऊ घाला म्हटल्यानंतर कसं काय खायचं, कसं काय खाऊ घालायचं. ही परिस्थिती बदललेली राहते. परमेश्वराने असं सांगितल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताच आहे, माझी तर काही इच्छा राहिलेली नाही, परंतु एक उत्सुकता आहे म्हटले, तेवढं पाहण्याची तेवढी ऐकण्याची इच्छा आहे म्हणे. म्हणे सांग काय. म्हणे मला गावात जायचं आहे, माझ्या गावात गेल्यानंतर जे बाबा तत्त्वज्ञान सांगताय ना त्यांच्यात झालेला बदल, त्यांच्यात झालेला परिणाम मला पाहायचा आहे. जे माझे वडील आहे, हे गावातले बरेच लोक आहे, सावकार आहे, नातेवाईक आहे, ते दररोज ते सत्संग ऐकतात, त्यांच्यात झालेला बदल परिणाम मला पाहायचा आहे. कारण म्हणे मी फक्त 4च शब्द ऐकले आणि जंगलात आलो, साधना केली, तुम्ही प्रसन्न झाले आणि मी आता तुमच्याबरोबर चाललो पण आनंद मिळवायला. मिळाला मला आनंद. परंतु जे बाबा एवढ्या दिवसापासून सत्संग सांगताय, जे लोक ऐकताय ते तर कितीतरी वरच्या लेवलवर गेले असते, दररोज ऐकता ना म्हणे. देव हसले, परंतु देव काय म्हटले, जा तुझी इच्छाच आहे तर ये जाऊन गावात पाहून शेवटची. जेव्हा तो गावात येतो ते बाबा तत्त्वज्ञान सांगणारे, बदल काहीच नाही, ते गावातले सारे लोक तत्त्वज्ञान ऐकणारे, बदल काहीच नाही, रुटीन चालू आहे. 8 वाजता यायचं, 9 वाजता घरी जायचं, परत रात्री 8 वाजता यायचं, 9 वाजता घरी जायचं. बाबाचे सत्संग कधी संपतील याची वाट पाहायची. हे रुटीन चालू आहे, बदल काहीच नाही. कालच्या सत्संगामध्ये मी बघितलं, सांगितलं तुम्हाला का देवाला अपेक्षित काय, आपल्यामधला बदल अपेक्षित. तो बदल परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतो. त्या मुलामध्ये एवढा परिणाम का झाला का त्याची जमीनच सुपीक होती. त्या 4 गोष्टीनं त्याच्यामध्ये ते प्राप्त झालं. आणि जे लोक येत होते त्यांनी धर्माचं एक साधन बनवलं होतं. साधन आहे बाबा, एक मन रमवायचं, काहीतरी मानसिक टेन्शन नको यायला, स्ट्रेस नको यायला, 4 गोष्टी ऐकायला भेटत आहे, हे जात आहे मग आपण जाऊ, ते जात आहे मग आपण जाऊ, चला बाबा सांगत आहे मग ऐकायला काय हरकत आहे, कुठं पैसे लागत आहे आपल्याला, तेवढं 1 तास द्यावा लागतं, उलट घरच्या कटकटीपासून सोपं. म्हणून त्या उद्देशाने ते येत होते. आणि बाबा म्हणतात लोक येते तर काहीतरी सांगायला पाहिजे ना, ड्युटी कर्तव्य. म्हणून बाबा पण सांगत होते तुमचे उद्देश काय धर्म करण्याचे, ध्येय काय धर्म करण्याचे, धर्म सांभाळण्याचे, यावरती सारे अवलंबून. परमेश्वर काय म्हणतात सर्वज्ञ श्री चक्रप्रभू, एक फक्त बोलतो आणि एक तसा होऊन राहतो, आहे की नाही. एकदा असंच श्रीकृष्ण महाराज रुक्मिणी बसलेले होत्या आणि गप्पा मारता मारता सकाळी सकाळी एक भक्त आला मंदिरात. भक्त आल्यानंतर देवा तू माझा मी तुझा प्रार्थना करतोय, तू नाही मला भेटला तर मी कपाळ तोडून घेईल, मी असं करील, मी तसं करील, असं तसं. ते रुक्मिणी मातेला माहीत नाही, सवय नाही. ते ऐकलं म्हणे देवा 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 धावा धावा म्हणे. तो भक्त म्हणे आता कपाळ फोडून घेईल, डोकं फोडून घेईल, असं करील तसं करील, तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणे थांब बाई 2 मिनटं, पाहत राह, फक्त ऐकत राह. तो तेवढा म्हणतो आणि परत निघून जातो. म्हणे हा याचं दररोजचं आहे, वर्षानुवर्ष चालू आहे म्हणे.
हा नुसता म्हणतोय म्हणे, हा करत काहीच नाही. तसं एखादा जो असतो ना, परमेश्वर म्हणता हा जसा आहे तसा राहतो, तसा होऊन राहतो. आणि असा प्रसंग सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रामध्ये अनेक आहे. परंतु एक असा भक्त आहे की जो परमेश्वराचा भक्त नाही आहे, तो दुसऱ्या देवतेचा भक्त आहे. पण आचार्य आणि त्यांची भेट होते. आचार्य आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते काय म्हणतात, देव प्रत्यक्ष मल्लीनाथ आहे म्हणे. कोण आहे म्हणे? मल्लीनाथ आहे. आचार्य बोध. आचार्य म्हणे मल्लीनाथ नाही, अरे कुठं तुझा मल्लीनाथ. स्वामी श्री चक्रधर हे अनंत ब्रह्मांडांचे नायक परब्रह्म परमेश्वर आहे म्हणे. म्हणे तू म्हणतो का देव म्हणतात? म्हणले देवच म्हणतात आणि मी पण म्हणतो. नाही म्हणे मला तुझ्यावर काही विश्वास नाही म्हणे. जर यदा कदाचित स्वामी श्री चक्रधरांकडे गेलो आणि ते म्हटले मी मल्लीनाथ नाही आहे, तर मी सारं धोतर फाडून टाकील, टक्कल करेल आणि उत्तरापंथाला निघून जाईल म्हणे. तो अन्य देवतेचा जो भक्त आहे ना, तो असा म्हणतो. आता आचार्यांना गॅरंटी, देव आपले थोडी मल्लीनाथ आहे, आपले तर परमेश्वर आहे देव. आणि मग ते येतात, पैज लागते त्यांची, येतात देवापुढं बसतात, देवाला सारी हकीकत सांगतात. आणि तो काय म्हणतो, देवा तुम्ही मल्लीनाथ आहे का नाही सांगा म्हणे. देव म्हणता हो मी मल्लीनाथ आहे. आता आचार्यांचा नाविलाज झाला. आचार्यांना वाटले काय प्रकार आहे हो. आणि तो लगेच तो काय म्हणतो, मांडी थोपडली. तो म्हणतो जिंकलो का नाही, चाल लगेच. उठला आणि गेला तो घरी निघून. आता आचार्यांचं डोकं हँग झालं, फ्यूज उडाला. हे काय प्रकार आहे. ज्या देवाला आम्ही परमेश्वर म्हणून बसतोय पूजतोय, ते देव तर मल्लीनाथ निघाले. आणि असं कसं शक्य आहे. आणि मग देवाला ते विचारतात का देवा हे काय. अरे म्हणे बाबा त्यांनी काय सांगितलं तुला, जर तुम्ही मल्लीनाथ नसेल देव, तर मग मी धोतर फाडून देईल, टाकील, उत्तरापंथाला निघून जाईल म्हणे. त्याचं घर उघडं पडेल, त्याचं कुटुंब उघडं पडेल, त्याची जबाबदारी कोण घेईल. त्याच्यापेक्षा मी थोडा 2 मिनटं 5 मिनटं मल्लीनाथ झालो तर काय फरक पडतो. तसं परमेश्वराचा आपण हट्ट किती धरतोय त्याच्यावरती सारं अवलंबून आहे. त्यांनी तो हट्ट होता आणि ते परमेश्वराला माहीत होतं का हा खरंच करील असा. म्हणून देव स्वतःसाठी बदलून घेतात थोड्या वेळासाठी. तसं आपला हट्ट, परमेश्वराचा हट्ट कराल तर मी प्रेम देईल, असन्निधानी हट्ट धराल तरी प्रेम देईल. लहान मुलगा असतं ते हट्ट धरतं, आईकडं रडायला लागतं. नुसतंच मागितलं तर आई काही देते का, देत नाही. पण ते हट्ट धरला, रडायला लागलं, आदळ आपट करायला लागलं का ती आई मग काही करते, त्याला तो हट्ट पुरवते. तसं आपला परमेश्वर प्राप्तीचा हट्ट आपल्याकडे नाही आहे. म्हणून सर्वाधिकार आपल्यामध्ये आहे, ती योग्यता आपल्यामध्ये आहे. ती योग्यता सर्वाधिकार असल्यामुळे परमेश्वराने आपली निवड केली परमेश्वर प्राप्तीला नेण्यासाठी. परंतु त्याची किंमत आपल्याला माहीत नसल्यामुळे ती कृतीत आपण आणत नाही. एखाद्या व्यक्तीला माहिती आहे कॅपॅसिटी खूप असते त्याची, पण त्याला त्याची जाणीव नसते की अरे तुझ्यामध्ये हे स्किल आहे, हे तू करू शकतो, पण त्याला जाणीव नसते. एखादा मग जाणीव करून देतो, प्रेरणा दिली, तो करायला लागतो. तो म्हणतो अरे हे तर मला माहीत होतं, परंतु मला माझी किंमतच माहीत नव्हती. तसं परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून आपल्याला जाणीव करून देत असतात का तुम्ही कोण आहे, कशासाठी आले, का करायचं आहे. सर्वाधिकार तर आहे, परंतु मग आपल्याला देव का भेटत नाही, का जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जातो, का दुःखात पुन्हा पुन्हा जात राहतो. आणि ही याची जाणीव जरी झाली, याची माहिती जरी झाली, शब्दाच्या आपल्याला कळालं, तरी त्यावरती ते नको आता असं म्हणून हिम्मत का करत नाही आपण बाहेर पडण्याचं. त्रस का होत नाही, कंटाळा का येत नाही आपल्याला, पुन्हा पुन्हा तेच तेच का करतोय. तर आपण सवयीचे गुलाम झालेले, आपल्याला सवय लागलेली आहे. चालले आजची पाटी उद्यावर, उद्याची पाटी परवावर, पाट्या टाकायचे कामं चालू आहे. आजचं जीवन उद्यावर, उद्याचं जीवन परवावर. परंतु ही शब्दाशा परमेश्वराने जरी आपल्याला जाणीव करून दिलेली असली, तो उमड जरी दिलेला असला, तर आपण ते समजून घ्यायचे आपल्या डोक्याच्या बुद्धीच्या जोरावरती. आणि हे का होत नाही, तर जी वेळ आहे ती आपण पकडलेली नाही आहे. त्यावेळेस ते करावं लागतं. लहान मुलगा असतो त्याच वेळेस बरोबर शाळेत घालायचे. मुलगा मुलगी विशिष्ट वयात आली, 21, 22, 25पर्यंत त्याचं लग्न करायचं असतं. नोकरीचं एक वय असतं, रिटायरमेंटचं एक वय असतं. त्या वयात ते नाही केलं तर मग होत नाही. काम करत असताना, शिक्षण करत असताना, काही जबाबदाऱ्या पार पाडत असताना 30, 32, 35 वय होतं, त्याचं लग्न करणं एवढं सोपं नसतं. तो म्हणतो आता लग्नच होता नाही, जाऊ द्या, मग तो लग्न कॅन्सलच करतो. त्या वयाचं पकड जर झाली, सांभाळलं, बघितलं, तर
आज तुम्ही 20 वर्षापूर्वी जेवढे कामं करत होते, कष्ट करत होते, तेवढे आज करू शकता का? नाही करू शकत. तुमचं शरीर थकलं, तुमचं मन थकलं, तुमची बुद्धी थकली, विचार करण्याची ताकद थकली. तेव्हा सारं निर्णय तुम्ही घेत होते. बुद्धीची ताकद पण होती, शारीरिक ताकद होती, सारं करत होते, परंतु त्यावेळेस शास्त्र नाही केलं. म्हणून आज हिंमत नाही राहिली. पेरलं तर उगवतं. त्यावेळेस जर पेरेलं असतं तुम्ही त्या वयामध्ये ते जर तुम्ही समजून घेतलं असतं, त्याच वेळेस लगेच त्याग करायचा नाही आहे. परंतु धर्मतत्त्वज्ञान जर समजून घेतलं असतं ना, तर तुम्हाला त्यावेळेस जाणीव झाली असती की मी यात पडले, हे चुकीचं आहे, मी यात पडलो, हे चुकीचं आहे, परंतु नाविलाज आहे, आता जबाबदारी तिथं सोडावं लागत, सोडता येत नाही. परंतु ज्या वेळेस माझी जबाबदारी संपेल तेव्हा मी हे सोडेल, याचा त्याग करेल, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने चालायला लागेल. हे त्यावेळेस तुम्ही स्वप्न पाहाल, वासना पाहाल आणि त्या पद्धतीने नियोजन कराल. आणि नियोजन केल्यानंतर जेव्हा बी ती संधी प्राप्त होईल त्यावेळेस तुमच्यामध्ये हिंमत आली असती. पण आज हिंमत का नाही? सारं कळतं आहे, वळत का नाही? सारं लक्षात येतं आहे, समजतं आहे, परंतु हिंमत का नाही? बाहेर पडण्याची ताकद का नाही? बाबा सांगताय तर ते तसा करून पाहू. एखाद्याने विचारलं तरी प्रश्न तर विचारतसुद्धा नाही. बाबा करायची इच्छा आहे, पण मग कसं करू? आता घर कसं सोडून देऊ? पोरांना कसं सोडून देऊ? सुनायला कसं सोडून देऊ? खूप सुना चांगल्या आमच्या पोरीसारख्या आमची सेवा करतात. तुम्ही हसू राहिले म्हणजे काय? खोटं बोलतोय का मी? सुनांना पोरी म्हटलं तर त्या आई म्हणतील ना, सुनांना सुना म्हटलं तर त्या म्हणतील सासूबाई. आपल्यावर आहे सारं. आपण कसं पेरतो तसं उगवतं असतं ते, आहे की नाही? परंतु आपण काय म्हणतो, सुनायला किती पोरी म्हणावं, सुनत राहते. जर असं जर आपण तिला 10 वेळा ऐकवत राहिलो तर ती म्हणशील आपण किती जीव लावा सासूबाईला, ती तर तशीच म्हणती, तर मग आपण असंच वागा, आहे की नाही? परमेश्वराने आपल्याला या साऱ्या गोष्टी सांगितल्या, ती वेळ आपल्याला पकडता आलेली नाही. त्यासाठी एक सुंदर तत्वच परमेश्वराने सांगितलं आहे, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. जी वेळ विषयाची आहे, करिअरची आहे, कष्ट करण्याची आहे, संसार करण्याची आहे, जबाबदाऱ्या पार पाडण्याची आहे, तीच वेळ असती ब्रह्मविद्याशास्त्राची, तीच वेळ असती परमेश्वर मार्गाची, तीच वेळ असती धर्मतत्त्वज्ञान शिकून घेण्याची किंवा काही क्रिया करण्याची. पण ती वेळ पकडली नाही, त्यावेळी तुम्ही फक्त संसार केला, एकच गोष्ट केली, म्हणून त्या संसारातून निघण्याची आता तुमची हिंमतच राहिली. ती तो संसाराविषयी तुम्हाला प्रेम निर्माण झालं, त्या संसाराविषयी एक अटॅचमेंट निर्माण झाली, माझं माझं म्हणून ती प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये सतत निर्माण झाली. एवढं कष्ट केलं, एवढं काम केलं, उभं केलं ना, आता सोडून कसं काय जायचं? खायचे प्यायचे दिवस आहे, आता कसं काय? असं कसं काय? आणि एवढं करायचं, यांच्या ताब्यात द्यायचं का? यांच्या ताब्यात द्यायचं का? असं बी तू मेल्यानंतर ताब्यात जाणारच आहे ना. ते काय वरती घेऊन जाणार आहे का उरावर? उरावर तर काहीच नेता येत नाही. परंतु माणूस मेल्यानंतर काहीच नेता येत नाही हा गैरसमज आहे. नेता येतं. तुम्ही केलेली क्रिया, तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही केलेले संत सामुग्री, परमेश्वराच्या अनुषंगाने केलेलं स्मरण चिंतन जे बी आहे ते तुमच्याबरोबर येतं. शिदुरी म्हणून ते येतं आणि त्याच्यावरती पुढचं जीवन अवलंबून असतं. काय न्यायचं आणि काय नेता येतं याचा विचार आज तुमची करण्याची गरज आहे. तुम्हाला वाटतं एवढं कमावलं आहे, एवढं आहे, कसं काय द्यावं, कसं काय द्यावं? जुनी मंडळी खूप हुशार राहते. नवरात्रात एकदा मी असं स्मरणाला गेलो एका मार्गामध्ये, तिथं एक बाबा आणि आई आलेली होती स्मरणाला. आता माझा बोलका स्वभाव, थोडं टच करायचं, इंजेक्शन मारीत राहायचं, लागलं तर लागलं, नाही लागलं तर नाही लागलं, फुकटमध्ये काय फरक पडतो. म्हणून बाबाजवळ येऊन माझे बसायचे. काय बाबा काय चाललं आहे, किती पोरं, काय संसार, हे ते सारं झालं म्हणे बाबा, सारं झालं म्हणे. म्हणलं मग आता काय राहिलं? इथं तुम्ही मार्गात दरवर्षी येतो म्हणे, मी मार्गात येतात तुम्ही दोघं आहे, मस्तपैकी दीक्षा घ्यायची, आश्रम चांगला आहे, तुमचे गुरुबा तुम्हाला नाही नाही सारं चांगलं आहे म्हणे. सारं समजावलं. 10 दिवस तेच इंजेक्शन मारित होतं. शेवटचं इंजेक्शन लागून गेलं. शेवटचं इंजेक्शन लागून गेलं. त्यांना म्हणलं बघा तिथं जर तुम्ही राहिले, दररोज तोंडावर तोंड असलं म्हणजे तुझं माझं होतं, भांडणं होत्या, वाद होतो, आहे की नाही? विनाकारण इथं राहिलं तर इज्जतही राहते. कधीतरी मग पोरं येतील, नातू येतील, कधीतरी तुम्हाला जाता येईल घरी मस्तपैकी. इकडं कंटाळा आला का मग तिकडं जायचं, तिकडं कंटाळा आला का इकडं जायचं, एक नवीन चेंज बदल. हां म्हणे बरोबर आहे, भारी काम म्हणे, तुम्ही भारी आयडिया दिली म्हणे, करून टाकू दीक्षा म्हणे. मग त्यांनी तेव्हा आईला बी पटावलं. आईला म्हणे भाऊ काय सांगायचं आहे सांगा, आपल्या हिताचंच भालायचं सांगायचं आहे म्हणे. सुनाचं तुझं 1 मिनिट जमत नाही, डोक्याला ताण झाला, वैतागलो म्हणे. आता ही भारी आयडिया आहे म्हणे, इथं यायचं 10-15 दिवस महिनाभर राहायचं, तिलाही जरा रिलॅक्स मस्तपैकी, आणि कधीतरी आलं गेलं तर मग जरा प्रेमही राहतं, इज्जतही राहते म्हणे, मानपानही राहतो गावामध्ये म्हणे. ठीक आहे, दोघांनी ठरवलं. त्यांचे गुरुभाव होते, त्यांना सांगितलं का यांची तयारी झाली,
म्हणे बघा बरं का म्हणे हा. मग एक वार ठरला, दिवस ठरला, सारे घरचे आले, घरचे आनंदले. म्हातारी दीक्षा घेतली, चांगली गोष्ट आहे म्हणे, एकदाची कटकट गेली. आहे की नाही, चांगलं म्हणे. कोणाला कशाचा आनंद मिळत सांगता येत नाही, पण आपण तो शोधला पाहिजे. ते सर्व नातू आले, मुलं आले. मला म्हणे भाऊ तुम्ही खूप चांगलं काम केलं. तर आपण धर्माच्या अनुषंगाने पाहिलं, चांगलं काम केलं म्हणजे धर्माच्या, तर त्यांच्या डोक्यात काय चांगलं होते त्यांनाच माहिती आहे की नाही. झाली दीक्षा झाली, सर्व झालं. महिना 2 महिने बाबा आई मस्त राहिले. त्यांचा नातू मला शोधत आला एकदा. म्हणे भाऊ आमच्या आईला बाबाला तुम्ही दीक्षा द्यायला लावली, दीक्षा दिली, आम्ही काही अडवलं का? म्हटलं नाही. म्हणे उलट पंक्तीचा खर्च आम्ही केला, आम्ही सारे नातेवाईक घेऊन आलो, हे आलं. म्हणजे चांगलं झालं ना, अडचण काय? म्हणे अहो आम्हाला वाटलं होतं अडचण मिटल, पण ती अडचण वाढली ना म्हणे. म्हणे काय? म्हातारा गेला, आमच्या नावावरच जमीन करून नाही गेलं ना म्हणे. आम्हाला काय वाटलं, आता आई दीक्षा झाली, वडिलांची दीक्षा झाली, आता आम्ही 2-3 भाऊ आहे, 3 भाऊ आहे, जमिनी वाटप करून देतील, नावावर करून देतील, आम्ही आमचं स्वतंत्र मस्तपैकी आपले घरं आपापल्या जबाबदाऱ्या सारं करू. सारी जमीन म्हातारीच्याच नावावर आहे. ते म्हणते मी मरेपर्यंत तुमच्या नावावरच करून देणार नाही. तुम्ही आता हे 2 वावरं तू कर, 2 वावरं तू कर, 2 वावरं तू कर, असंच म्हणे तोंडाने सांगितलं. आम्हाला ना कर्ज काढता येत, ना काही पाईपलाईन करता येत, ना काही प्रगती करता येत. आमच्यात वाद व्हायला लागले म्हणे. त्याच्यामुळं आम्हाला दीक्षा घ्यायच्या वेळेस आनंद वाटला. आम्ही म्हटलं बरं चला तिघांनी मिळून आपण खर्च करू एकदाचं, आपणही मोकळे तेही मोकळे, आणि मग मधून आई बाबाला काय कमी जास्त लागलं तर ते आपण करूच जाऊ. परंतु अडचण निर्माण झाली. आता काय करायचं म्हटलं, बरं मी सांगतो समजून. मग गेलो आश्रमामध्ये बाबाकडं. म्हणलं बाबा तुमची दीक्षा झाली, चांगलं झालं. दीक्षा झाली म्हणजे त्याग केला, आता आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही काय करा, घरी जा म्हटलं. आता 3 पोरांना बसवा, त्यांचे कागदपत्र वगैरे सर्व व्यवस्थित करून द्या, वेगळं करून द्या मस्तपैकी. भांडे कुंडे काय असेल ते वाद नको, आणि त्यांना सांगा की मी आहे तोपर्यंत येत जा, जात जा, माझं कमी जास्त पाहत जा. काय तुम्ही आता तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहे. म्हातारी तुमच्यासाठी एखादा एकर ठेवायचं तर ठेवा, जोपर्यंत काय असेल ते करतात लोक नियोजन सारं. आता मी शेतकरीच असल्यामुळे मला हे साऱ्या गोष्टी. त्याने भाऊ आजपर्यंत सारं ऐकलं म्हणे तुमचं, पण ह्या बाबतीत मी अजिबात ऐकलं. म्हणलं का काय झालं? म्हणे अहो जमिनी जर नावावर करून दिल्या तर हे मला पाहणार सुद्धा नाही म्हणे. त्या जमिनी माझ्या नावावर आहे म्हणून ते नातू तुम्हाला शोधत आलं म्हणे. आणि दर 8 दिवसांनी म्हणे हा पोरगा येतो, काहीतरी खाऊ यायला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, मग नात येते, नातू येत्या, सारं येतं. 2 महिन्यापासून चालू आहे म्हणे. जर नावावर करून दिलं येतील का म्हणे. आयला म्हणलं मला वाटलं मीच हुशार आहे. आई बाबा तर आपल्यापेक्षा हुशार निघाले. तरी मी समजावलं की जाऊ दे, आपल्याला काय करायचं, त्यांचं कर्तव्य ते करतील, आपलं कर्तव्य आपण करावं. नाही म्हणे अजूनही म्हाताऱ्याने काही नावावर दिलेली नाही आहे. त्यांचं साऱ्याचा रोष माझ्यावर, तुम्हीच केलं. मी काय केलं, मी फक्त समजावलं. तसं उद्या नको तुमचे बी पोरं मला फोन करा. तुम्ही आले आणि कार्यक्रम करून गेले. असं काही नाही, गमतीचा विषय. तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की म्हातारीचं सारं आयुष्य कष्टात गेलेलं असतं, कमावण्यात गेलेलं असतं, आणि मग सुटत नाही. कसं द्यावं, कसं करावं. परंतु आपण त्यांच्यावर संस्कार केलेले असतात, त्या पद्धतीने नियोजन जर केलं तर होऊ शकतं. आता मला पण एक द्याचा मुलगा आहे. मी दीक्षा घेताना काय सांगितलं, सारी इस्टेट आता तुझी, कारण तुझीच आहे. परंतु जबाबदारी घ्यावं लागेल. ती जबाबदारी कोणती? का आपला आश्रम आहे, त्या आश्रमाचं मेंटेनन्स, येणं जाणं, जे बी मी तुला सांगेल धर्माच्या अनुषंगाने ते नाही तुमचंच आहे. तुम्ही नाही सांगितलं तर. पण मी बी त्या म्हाताऱ्याचं शिकलो आहे. मला शिक देऊन घे. गमतीचा विषय तसं काही नाही. शिकायला कोणाकडून काय भेटल सांगता येत नाही. आता तुमच्याकडून मी काय शिकून जाईल हे फक्त माझ्या जीवाला माहिती. तुम्ही काय शिकू का नाही शिकू.
गमतीचा विषय सोडा, परंतु परमेश्वराने आपल्याला या साऱ्या गोष्टी का सांगितल्या आहे आणि आपण गमतीनं त्या कशा शिकायच्या असतात, आपल्या जीवनाचं हित कसं करून घ्यायचं असतं. विषय खूप मोठा आहे आणि गंभीर आहे की जीवाला परमेश्वराने सर्वाधिकार म्हणून स्वतःचा आनंद देण्यासाठी निवड केली आहे, सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, बोध दिला, तरी ह्या जीवाची मुक्ती जीवाला का मिळत नाही, पुन्हा पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात का जातो, तो वेळ आपल्याला पकडता आली नाही. आणि म्हणून काही सूत्र परमेश्वराने सांगितले, काही तत्व सांगितलेले का ह्या जीवाला जरी सर्वाधिकार असला तरी कोणत्या कोणत्या जीवाला अधिकार नाही, हे परमेश्वराने सांगितले. पहिलं सूत्र परमेश्वर काय म्हणतात, जरठा धर्मी अधिकार नाही. जीव सर्वाधिकारी आहे, पण जे जरड झाले, ज्यांनी वेळ पकडली नाही, वय संपून गेलं, शरीर क्षीण झालं, बुद्धी क्षीण झाली, निर्णय क्षमता राहिली नाही, त्यांना धर्माचा अधिकारच नाही राहिला म्हटले. का तर त्यांना असं वाटतंय 10 गेले आणि 5 गेले. आपण ऐकत राहतो. मला या बऱ्याच गोष्टी सांगावं लागल्या. नाही बाबा, आता काय 10 गेले आणि 5 राहिले, कुठे डोक्याला ताण करून घ्यायचं, बरं चाललंय. राहिलं काय बाबा, हाव तर धर, दशी तर धर, दशी सुटू नको. जीव एवढा सोपा नाही. माझे स्वतःचे देहाचे मोठे मेवणे होते. गावात सरपंच, मोठी आसामी, मान पान, सर्वच गोष्टी, 3 मुलं. तिकडचं काय सदनता जास्त आहे, शेती, त्याच्यामुळे त्यातून बाहेर पडायला तयारच नाही. त्यांना आजार झाला, दोन्ही किडन्या फेल झाल्या. आता आमचे देहाचे भाच्याचंच हॉस्पिटल आहे, तिकडं आणल्यानंतर घरचंच हॉस्पिटल, घरचा दवाखाना असल्यानंतर मला बोलवलं, म्हणे मामा यांचं आता कसं ऑपरेशन जरी केलं तर किती दिवस जगतील याची काही गॅरंटी नाही, वय तर झालंच आहे म्हणे, परंतु 2 किडन्या गेल्यामुळं आपण पैसा असल्यामुळं तुम्ही म्हणाल करा किडनी चेंज, हे करा ते करा, पोरही तयार आहे, नाही आमचा बाप वाचला पाहिजे. आणि हे साऱ्या समाजाच्या लाजकाजं चालतं. अशी एवढल्या इस्टेटी बापाच्या खात्या आहे, बापाला दवाखान्यात सुद्धा नेलं नाही. अरे तुम्ही ऑपरेशन करायला काय अडचण होती. ते म्हणे आता हे तुम्ही निर्णय घ्यावं, आम्ही करायला तयार आहे. 2 किडन्या काय 4 किडन्या टाकू आम्ही, कारण आम्हाला लोकांनी नाव नाही ठेवले पाहिजे. की डॉक्टरांशी बोलल्यानंतर ते म्हणे एवढं सोपं नाही, विनाकारण फाडतोड म्हातारपणामध्ये. मग काय करायचं, काय करू नका म्हणे, काही टॉनिकचे गोळ्या औषधं देतो, घरी न्या आणि करू द्या सेवा, जोपर्यंत उठताय चालताय बसताय ठीक आहे, हळूहळू ते अशक्त होतील आणि मग नैसर्गिकरित्या प्रत्येक माणूस जन्माला येतो, प्रत्येक माणूस मरणार आहे, कोण अमर होणार आहे. आता घरचा डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सांगितलं दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायला असलं, नाही लगेच करू बाबाचं म्हणशील, आणि पैसा, व्यवसाय, धंदा. मग तशा पद्धतीनं मी त्यांच्या पोरांना सांगितलं, बहिणीला सांगितलं, सर्वांना समजून सांगितल्यानंतर मेवणे गेले घरी. मग आता मधून 8-15 दिवस झालं, महिना झालं भेटायला जायचं, आणि भेटायला जाण्याचा उद्देश काय, फक्त इंजेक्शन मारायचं, दुसरं काही काम नाही आपल्याला, इंजेक्शन मारायचे. गेले का दाजी, आता तुम्ही एवढं केलं, काय केलं, आता काय राहिलं तुमचं, तर पोरांचं व्यवस्थित सर्व दीक्षा घ्या. ती माझ्याकडे पाहतसुद्धा नव्हती. नंतर तर दुसऱ्या वेळेस भेटायला गेलो तर बोललेसुद्धा नाही माझ्याशी. याला काय लागतं सांगायला म्हणे, एवढी इस्टेट केली, एवढा बंगला, ही गाड्यान घोड्यान, काय करायचं म्हणे. परंतु 3ऱ्या वेळेस गेल्यानंतर मी बोललोच नाही त्यांच्याशी. मी उलट चाललं काय चाललंय, बरी तब्येत वगैरे, हे फळं आणल्या खाते का, हे थकले ते. 3ऱ्या वेळेस काहीच बोललो नाही मी. दीक्षा घ्या, धर्म काय, तत्त्वज्ञान काय, काहीच बोललो नाही आणि निघून आलो. त्यांना ते खटकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा दरवेळेस यायचा, बोलायचा, सांगायचा, मी चिडलो तरी मला समजावायचा, परंतु ह्यावेळेस काहीच बोलले नाही. मी म्हटलं आपण परत विनाकारण आपलं तोंड कशाला खराब करायचं, नासवायचं, म्हणून मी बोललो नाही. पण त्यांना ते खटकलं. बहिणीची इच्छा, परंतु यांच्या पुढं चालत नाही. जुन्या जोड्या कशा एकदम पक्क्या राहतात, ते अजिबात दोस्ती सोडतच नाही. ते म्हणे नाही बुवा, यांनी दीक्षा घेतली तर मी घे, तू मला अजिबात जबरदस्ती करायची नाही म्हणे. साज बरोबर जगलोय, बरोबर मरू, बरोबर राहू, काय करायचं करू, परंतु मी घेणार नाही यांच्या शब्दापुढं एक पाऊल नाही. म्हणलं ठीक आहे, जुने लोक आहे, आपण काही करू शकत. ते स्वतःहून मग मला गाडी कर पोराला म्हटले चल मला मामाकडे जायचं आहे. आले माझ्याकडं. आल्यानंतर म्हटलं का आज तुम्हाला आम्ही भेटायला यायचं, तुम्ही कशाला येऊ राहिले. मी त्या दिवशी तुम्ही आले, मला काहीच बोलले नाही. म्हटलं काय बोलायचं, तर तुम्हाला तुमचं हित कळत नाही, तुम्हाला तुमचं समजत नाही, मी तरी काय करू म्हटलं. आणि विनाकारण मी कशाला सांगू,
आता तुम्ही किती दिवस जगणार हे तुम्हाला माहीत नाही. किडन्या गेल्या, डॉक्टरनी सर्व सांगितलं, हे केलं ते केलं, अशक्तपणा आहे, आज उठता येतं, उद्या उठता येणार नाही, बसता येणार नाही, आज गावात जाणं बंद केलं, प्रवास बंद झाला आहे, सारं बंद झालं ना. हे बंद होत होत चाललं. पण ते आपल्यापेक्षा हुशार होते. ते त्याच्यामुळे तुझ्याकडे आलो म्हणे. काय म्हणे आता कुठं जाता येत नाही, कुठं भेटता येत नाही, थकलंय. जोपर्यंत चालत होतो, फिरत होतो, तोपर्यंत काही इच्छा नव्हती म्हणे. फिरतोय चालतोय कशाला करायचं, आता कुठं जाताच येत नाही, मग आता घेऊन टाकू दीक्षावर. मग त्यांना दीक्षा दिली. त्यांनी दिल्यामुळं बहिणीने घेतली. ते वर्षभर जगले. बहिणी 2-3 वर्षानंतर गेली. दशी धरली ना, ती वाया जात नाही. नुसतं दशी जरी धरली तरी 84 लाख योनी तुमच्या चुकतात. काल मी सांगितलं ऋणाईचा दृष्टांत. नुसता बोध झाला आहे तर 50% भोग संपले तुमचे, राहिलेले ते दैव सावा आहे. आणि नुसती दशी जरी धरली, देवा तू माझा मी तुझा, नुसतं जरी पकडलं शेवटी का होईना, तरी देव म्हणतात हा जिवंतपणी माझा झाला. तर मेल्यानंतर याला मी कसं जाऊ देऊ. एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर जबाबदारी टाकलेली असते एखाद्या गोष्टीची. आपण काय म्हणतो, याने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे, विश्वासाने, आपण याला कसं नाही म्हणावं. मग आपल्याकडं काय असो नसो, अडचणी असो, तरी आपण त्याची गरज भागवतो की नाही. का तर तो त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. तसं परमेश्वराच्या विश्वासावरती, परमेश्वराच्या समर्थवादाच्या निष्ठेवरती तुम्ही एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. देव 1000 पाऊल पुढं टाकतात. देव म्हणतात हा जिवंतपणी माझा झाला आहे, आता याची सारी जबाबदारी माझी. तुम्ही कुठंच जाणार नाही. हे ब्रह्मवाणी आहे, हे मी नाही सांगत आहे, हे शास्त्र सांगतं आहे. जरठाधर्मी अधिकार नाही, परंतु तुम्ही जरट नाही आहे, कारण तुम्हाला बोध झाला आहे तरुणपणात. त्याच्यामुळं असं काही समजू नका का आता काहीच नाही. परंतु शेवटी मी गेल्यानंतर विचार करा, चिंतन करा. वाटलं असतं एकटी जाण्याची हिंमत होत नाही तर 2-4 जोड्या या, एकत्र या. तिकडे गेलं तर गप्पा मारू, हे करू ते करू, आणि हिंमत येते ना. तू केलं तर मी करील, मी केलं तर तू करील, कसं करायचं काय करायचं. परत मला फोन करा, वाटलं असतं मी आयडिया दिला. आपल्याकडे भरपूर आयडिया आहे, काही टेन्शन घेऊ नका. फक्त करण्याची इच्छा ठेवा. देव काय म्हणतात, जरठाधर्मी अधिकार नाही. जरट झालं, वय झालं, शरीर थकलं, मन थकलं, निर्णय क्षमता थकली, तर अधिकार कमी कमी होत राहतो. जसं शरीर थकलं, हळूहळू अशक्तपणा येऊन नैसर्गिकरित्या आपण जाणारच आहे. प्रत्येक जीव जो आलेला आहे तो जाणारच आहे. हे सत्य नाकारता येत नाही. कोणी असं म्हणू शकत नाही का मी मरणारच नाही, असं कोणी म्हणेल का. आजपर्यंत कोणी नाही राहिलं तर तू काय राहणार आहे. आपण म्हणतो ना, अरे काय गप्पा मारतो, राजे राजवाडे मोठे मोठे होऊन गेले, ते नाही राहिले तर तुझी काय गोष्ट आहे. तसं आपणही विचार करायचा का, अरे एवढे मोठे मोठे माणसं नाही राहिले, आचार्य गेले, बाईसा गेल्या, है की नाही, मोठे मोठे भक्त गेले, उद्धव देव गेले. ज्यांना देव भेटले, देव समजले, देव कळाले, देवाच्या श्रीमुखी तत्त्वज्ञान कळालं, बोध दिला, देवानी घडवलं मडवलं, देवानी त्यांच्याकडून काय काय करून घेतलं, सेवा करून घेतली, ते नाही राहिले. आणि आपल्याला तर देव दिसला पण नाही. देव भेटणार तू का नाही याची गॅरंटी नाही. माईम भट्टांना काल बघितलं 2-2 देवाचं सन्निधान, तरी शंका काय, भटोमज देव होईल का. आपण असा विचार करायचा की यांना नाही राहता आलं. भांडारेकर एक होते, ते आजारी पडले तर देव म्हणतात तुमची काळवंचना करू, तुमचा मृत्यू पुढं ढकलू, तरी ते म्हणतात नको. का नको. पुन्हा जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस हेच श्रीमुख मला भेटेल का, हीच देवाची मांडी मला भेटेल का. देव काय म्हणतात हे नाही सांगता येत. आता देवाला काय अशक्य आहे, पण तरी का नाही सांगता येत, ते तुमच्या कर्मावरती. उद्या आज तुम्ही जे जोडलं होतं म्हणून त्यांनी तुम्हाला हे प्राप्त झालं. उद्या कसे राहाल काय सांगायचं, त्याच्यावरती तुमचं अवलंबून राहील ना. त्याच्यामुळे देव म्हटले मी नाही सांगू शकत. म्हटलं नाही सांगू शकत तर मग आता आमचं मरण येऊ द्या. देवाचं श्रीमुख पाहता भांडारेकरांनी आपलं देवावसान सोडलं. किती भाग्यवान जीव आहे. ते नाही राहिले, 16 वर्ष देवाच्या सन्निधानात राहिले, 16 वर्ष देवाची सेवा केली, देवाने स्वीकारली. ते नाही राहिले ना. आपण काय किस झाडकी पत्ती आहे. हा विचार आपण आपला धिक्कारला पाहिजे, आपण आपल्याला नाकारलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला नाकाराल तेव्हा देव तुम्हाला स्वीकाराल. तुम्हाला स्वीकारलेलं आहे, मी असं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, त्याच्यामुळे देव तुम्हाला स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही, तेव्हा हा माझा झालाच नाही अजून. द्रौपदी जोपर्यंत भीष्माचार्य द्रोणाचार्यांची याचना करत होती तोपर्यंत देवाने सहाय्य केलं का. जेव्हा ती म्हटली आता हे माझे नाही, मी यांची नाही, मी फक्त आता देवाची, तेव्हा देवाने स्वीकारलं. तसं तुम्ही जेव्हा म्हणाल का मी फक्त देवाचं,
आता हे काही नाही आहे, आहे म्हणायला कर्माने जोडलेले, त्यावेळी देव मात्र स्वीकारेल आणि देव तुम्हाला हिंमत देईल. म्हणून जरठाधर्मी अधिकार नाही, आज हिंमत येण्याची शक्यता नाही आहे, परंतु ती हिंमत जर केली तर देव तुमच्यासाठी वाट पाहतो, देव तुम्हाला प्राप्त होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. देवाने काय म्हटलं, वेडे पिसे आंधळे मुके बैरे यांना धर्माचा अधिकार नाही. आता आपण आंधळे वेडे पिसे म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं? ज्याला डोळे नाही तो आंधळा, ज्याला कान ऐकू येत नाही तो बैरा, आहे की नाही? जो वेडा पैसा, ज्याला खायचं कसं, उठायचं कसं, बसायचं कसं, बोलायचं कसं हे कळत नाही तो पिसा, आहे की म्हणून शब्दाशी आपण घेतो ना, परंतु शास्त्रांनी वेगळे अर्थ लावलेले. पहिलं सूत्र काय होतं? जरठाधर्मी अधिकार. जरड झाले म्हणजे वय संपलं, तुमच्या जबाबदाऱ्या संपल्या, तुमचे जे हातातलं ते सारं आता मुलांकड सुनांकड मुलींकड सारं गेलं की नाही, तुमच्या हातात काय राहिलं का? आता तुम्हाला काही करावंसं वाटलं तरी करता येत नाही, मग तुम्ही वेडे झाले का शहाणे राहिले? देव म्हणतात ह्या अशा वेड्यांना अधिकारच नाही आहे. का? याला कळतच नाही आहे की का जन्माला आलाय, कशासाठी आलाय, का बोध दिलाय, परमेश्वर समजलाय, कळालाय, आणि सारा असून हा वेडा झालाय. मी त्याला देणार आहे, मी त्याला भेटणार आहे हे सांगून सुद्धा हा वेडा झाला. याचं कोणीच ऐकत नाही तरी हा तिथंच बसलाय, तिथंच पडलाय, तो वेडा आहे. आता तुम्ही घरात बसले, सारं दिसतंय, पण पाहतात का तुम्ही? काय करायचं? पाहिलं तर परत इकडं आडन इकडं वीर, याच्याकडून बोलावं का त्याच्याकडून बोलावं? सारं दिसतंय परंतु तुम्ही पाहत नाही. सारं ऐकायला येतंय परंतु मी काय ऐकलं नाही, मला काय लक्षात नाही आलं, असं म्हणायची वेळ येते तुमच्यावर कधीतरी. घरामध्ये काय झालं तर, समाजामध्ये झालं तर, गल्लीमध्ये झालं तर, भावबंधांमध्ये झालं तर, आपल्याकडं सारं आहे परंतु आपल्याला ऐकायला येत नाही. का? ऐकायला येतं पण उक्तच होता येत नाही ना, सांगताच येत नाही ना. आज आपण काय म्हणतो, आपलं कोण ऐकलं? आता पाठीमागे साऱ्या गावाच्या न्यायनिवाडा केला, गावाचं माझ्यासमोर एक माणूस बोलत नव्हतं, असे म्हणणारे पाटील कमी का आपल्याकडं? साऱ्या गावाचा न्यायनिवाडा केला, माझ्यासमोर कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं एवढी मर्यादा होती का बाया मुली जर जात असेल तर चप्पल काढून घ्यायच्या जुन्या माणसांच्या समोरून. आज तशी परिस्थिती नाही आहे, आज तशी परिस्थिती नाही आहे. ती आपण मग का त्या परिस्थितीवरतीच डोकत नाही, नाही मी असं होतो मी तसं होतो, सारं गाव माझं ऐकत होतं. अरे आज ऐकत नाही ना कोणीच, आता घरातले नाही ऐकतील, आता गावाचं काय सांगत बसला तू? वेडे झालो आपण, पिशी झालो, आंधळे झालो, बैरे झालो. आपल्याला सारं कळतंय पण आपल्याला सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, बोललं तर ते ऐकत नाही. अशांना अधिकार नाही. डोळे असून पाहता येत नाही, तोंड असून बोलता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, सारं कळतंय समजतंय तरी निर्णय घेता येत नाही. आपण साऱ्या बाजूनी लंगडं झालेले, अशांना अधिकार नाही म्हटले. सारं तुम्हाला कळतंय समजतंय तरी तुम्ही का उभे राहत नाही? आणि म्हणून त्या बाजूने आपण विचार करायचा की खरंच आहे, कालची परिस्थिती वेगळी होती, सारं माझ्या हातात होतं, त्यावेळेस मी निर्णय घेत होतो, आता निर्णय माझ्या हातात राहिले नाही. आता आपला देव जवळ करावा, किती दिवस राहिले सांगता येत नाही, कधी अटॅक येईल सांगता येत नाही, कधी काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. तर संकल्प सोडल्यानंतर देव काय म्हणतात, जोपर्यंत हा माझा होत नाही याच्या केसाला धक्का लावला गेला नाही पाहिजे. ती जबाबदारी परमेश्वराची येते ना, हा माझा होणार आहे आणि शब्द दिलेला आहे. जसं आता एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं का तू अशा स्टँडवर ये, मी बी तिथं येतो, हा एका गावावरून तो एका गावावरून, एकदाच सांगितलं आहे, अरे तो येणार आहे मग मला जावंच लागेल, जबाबदारी आहे ना, ते बरोबर तिथं जाऊन मिळतात. तसं आता तुम्ही देवाला काय सांगितलं आहे की देवा जोपर्यंत हे नाही तोपर्यंत ते नाही. देव म्हणतात बरोबर आहे, यांनी शब्द दिलेला आहे, मी जबाबदारी घेतलेली आहे, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. याचा अर्थ किती दिवस आता संकल्प सोडला आपण मरणारच नाही असं समजायचं नाही आहे. संकल्प सोडला आपण मरणार नाही आहे आणि मग पाहू करू असं नाही आहे. एका साधूला त्याच्या शिष्याने विचारलं, गुरुलाही विचारलं की बाबा भक्ती करण्याची वेळ कधी, कधी भक्ती करावी सांगा म्हणे. आता तरुण मुलगा म्हणे कधी भक्ती करायची हे आता तुला मी सांगतो ते लक्षात ठेव. मरणाच्या आदल्या दिवशी भक्ती करायची म्हणे, इतर वेळेस तुम्हाला करायचीच गरज नाही म्हणे. मरणाच्या आदल्या दिवशी तरी तू भक्ती केली, धर्म सांभाळला तरी देवाला प्राप्त होशी. तेवढे एक तर सोपं आहे विनाकारण मग इकडं तिकडं लोक कशाला पाळतात. पण तू घरी गेल्यानंतर विचार करायचा मरण कधी येणार,
मरण कधी येणार हे माहिती आहे का? XYZ तारीख ठरली आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण करणार. तो परत आला बाबा का म्हणे, का हो बाबा सांगायचं नाही तर नाही सांगायचं, नीट तरी सांगायचं. काय सांगितलं म्हणे, मरणाच्या अगोदर म्हणे. अहो मरण कधी येणार हे माहीत नाही, तुम्ही म्हणता मरणाच्या अगोदर भक्ती करायची म्हणे. मग तेच सांगायचं आहे तुला का मला उद्या मरण येणार आहे, हे मनात ठेवायचं. उद्या मरण येणार आहे, मी उद्या मरणार आहे, मी उद्या मरणार आहे. मरणाचं चिंतन करायचं म्हणजे प्रत्येक दिवशी तू भक्ती करशील. भक्ती अशी विशिष्ट वेळेला, विशिष्ट दिवसाला, विशिष्ट ठिकाणी, वय झाल्यानंतर, वय आल्यानंतर करायची नसती म्हटले. हे पूर्ण सातत्य. तू दररोज सकाळी जेवतो ना, संध्याकाळी जेवतो. जर सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवायची काय गरज आहे, परंतु जेवावं लागतं. शरीराची ती भूक आहे. दररोज दात घासतो, दररोज घासतो. आंघोळ दररोज करतो. एक दिवशी नाही केल्याने तरी तुला वाटतं की नको 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 नको, दररोज ठेवतो, करतो की नाही. एक दिवस ते टळत नाही. तसं मग देव कधीतरी करायचा असतो काय, धर्म कधीतरी करायचा असतो काय. ते जर सातत्य ठेवलं तर शेवटचा टायमिंग, शेवटची दिवस, शेवटची वेळ तुम्हाला पकडता येईल की नाही. म्हणून भक्ती ही दररोज करायची असते. जोपर्यंत परमेश्वर प्राप्त होत नाही तोपर्यंत तो आशावाद आपला जिवंत राहण्यासाठी भक्ती दररोज करायची असते. देव काय म्हणतात, 2-4 त्या चांगदेव नावाचा जो मुलगा असतो तो आता देवाच्या सन्निधानातून जायला निघाल्यानंतर देव त्याला जवळ करतात. माझी आठवण काढशील का म्हणे. का नाही काढणार देवा म्हणे. दिवसभरातून 2-4, 8, 5-10 वेळा माझी आठवण काढ. नाही 5-10 वेळा आठवण काढली तर 2-4 वेळा कर. नाही 2-4 वेळा करता आलं तर एकदा तरी माझी आठवण काढ, पण दिवस वाया जाऊ देऊ नको. असं आपलं जीवन वाया जायला नको म्हणून कधीतरी वासना करायची, काहीतरी इच्छा तरी ठेवायची का देवा तू कधी मला भेटशील. दररोज तो विचार करायचा, मला भेटशील का नाही, माझं जीवन तर वाया जाणार नाही. मग मी भेटण्यासाठी काय करायला पाहिजे, मी अनुसरेन. करू नका करू तो नंतरचा विषय, पण म्हणा तर खरी मी अनुसरेन, मी त्याग करीन, मी संन्यास घेईल. नाही मला कुठं आश्रमात जाता आलं, नाही जंगलात जाता आलं, नाही भिक्षा मागता आली, माझ्या घरात बसेल, परंतु मी जाता जाता ह्या कपड्यावर मरणार नाही, मी संन्यासाच्या कपड्यावरतीच मराल. अशी वासना तरी ठेवा तुम्ही. तरी देव म्हणतात याची वासना झाली, टेक्निकली अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे, अज्ञान आहे, हिंमत नाही आहे, परंतु ते आतलं बंद करा ना. केलं आहे ना, तरी तुम्हाला दुसरीकडे परमेश्वर जाऊ देणार नाही. ही वासना करा, जिथं आहे तिथं तळमळ करा, दुःख करा. सारं केलं, पोरांसाठी केलं, नातेवाईकांसाठी केलं, गावासाठी केलं, सर्वांसाठी केलं, पण आता मी माझ्यासाठी करेल इथून पुढं. स्वतःसाठी करणं म्हणजे मुक्तीसाठी, स्वतःसाठी करणं म्हणजे देवासाठी, धर्मासाठी नाही. तुम्ही जी धार्मिकता करताय, मी जी धार्मिकता करतोय, त्यात काही धर्माचं भलं होतं आहे का, देवाचं भलं होतं आहे का, त्यात आपलं भलं होतं, आपलं हित आहे. म्हणून आपल्या हिताच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आणि तोच आपल्याला परमेश्वराने अधिकार सांगितलेला आहे, अनाधिकार सांगितलेला आहे. राजस हा तामसा धर्मी अधिकार नाही. जे राजस आहे, जे तामस आहे, त्यांना धर्माचा अधिकार नाही. असतात बघा राजस, ती विसरायला तयार नाही. बाबाला समजा विचारलं का बाबा तुम्ही कुठले, का बाबा गावाचं नाव सांगतो, तालुक्याचं सांगतो, जिल्ह्याचं सांगतो, आमची भाऊबंदकी किती, इस्टेटी किती, जमिनी किती, हे किती, ते किती, पोरं किती, यातून आपण विसरायला तयार नाही. राजस प्रवृत्ती आपली. तामस थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडणं, हेच पाहिजे तेच पाहिजे, आवड निवड असणं, हा तामस भाव आहे. जे राजस तामस जो भाव असतो, ज्याच्यामध्ये मन, विचार, भावना, बुद्धी त्यांनी तशा पद्धतीने डेव्हलप केलेली असते, त्यांना धर्माचा अधिकारच नसतो म्हटलं. म्हणून आपण आता कोणत्या अवस्थेत आहोत, कोणती वेळ आपल्याला पकडतील, आपण आता शांत बसायचं, विनाकारण चिडचिड नाही करायची. आणि आपण आपलं सांगत नाही बसायचं का आम्ही 4ला उठत होतो, चुली सावरीत होतो, दळण दळीत होतो, खंडीभर कपडे धुत होतो, खंडीभर भांडे घासत होतो, सुना ऐकणार नाही. आणि त्यातून आपणही बी बाहेर पडायचं. आम्ही एवढे नांगर करत होतो आणि एवढे बैल सांभाळत होतो, काही सांगायचं नाही, विसरून जायचं आपण काय करत होतो, आपल्या नशिबी होतं ते. हा राजस भाव. मी सारं गावाचं चालत होतो आणि गाव माया पुढं बोलत नव्हतं, विसरून जायचं आपण. हे राजस भाव काही कामाचा नाही. तामस जसं आहे तसं स्वीकारायचं. नाही तर नाही, मला हेच चालत नाही, मला तेच चालत नाही, मला असंच नाही, मला तसंच नाही, माझं हेच पथ्य, माझं तेच पथ्य. शिव्या द्यायला लागणं. काही आईबाप मुलांना शिव्या देतात आणि त्यातून मग प्रॉब्लेम निर्माण होतो, किंवा समाजाला शिव्या देतात, तो असाच, तो तसाच, तो तसाच.
याचं त्याचं बोलणं म्हणजे तामस भाव. याचं त्याला सांगणं, त्याचं दोन बाया एकत्र आल्या का एकच विषय राहतो, टॉपिक दुसरा राहतच नाही. कोणता राहत असेल सांगा बरं? दोन माणसं भेटले का एकच टॉपिक राहतो, सांगा बरं कोणता राहतो? पोरांच्या तक्रारी, सुनांच्या तक्रारी, कॉमन विषय, दुसरा काही विषयच नाही. बरं तक्रारी करून करायचं काय, जायचं तिथंच आहे. उलट ही भीती रिन्यू झाली पाहिजे की ही बाईनं जर माझ्या सुनाला सांगितलं तर नको काच्या डोक्याला ताण नाही देतात. तर सांगतच नाही. किती गॅरंटी, कारण ती सांगती ना आपल्याला, तू सांगितलं तर मी सांगाल. तर तामस भाव आहे, राजस भाव. यातून बाहेर पडायचं. आपण बोलायचं कोणाविषयी? देवाविषयी. दोन बाया भेटल्या, एखादी सांग बाई काल काही वाचली का नाही, बाबांनी काय सांगितलं, देवानी काय सांगितलं, एखादं भजन म्हण, असं सांगावं. ते कधी केलं आहे का तुम्ही असं एकमेकीत भेटले आणि देवाविषयी चर्चा केली? सांगा बरं, एवढ्या वयामध्ये तुम्ही केलं आहे का असं? कधीच नाही केलं. पण जे मी सांगितलं ते 1000 वेळा केलं, हे नक्की का नाही? ही प्रवृत्ती आहे जीवाची. या प्रवृत्तीन बाहेर पडणं मग अधिकार प्राप्त होत असतो. हे प्रत्येकामध्ये असते, माझ्यामध्ये होतं, तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये राहणार आहे. परंतु त्यातून बाहेर पडणं हे आपला प्रयत्न आहे, आपली इच्छा आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल ना की मला यातून बाहेर पडायचं, तेव्हाच निघेल. एखादा माणसाला एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं बघा, त्याला किती औषधं द्या, डॉक्टरकडे न्या, त्याला किती समजून सांगा, तो सुधरेल याची गॅरंटी नाही. त्यांनी जर मनाने ठरवलं का मला यातून बाहेर पडायचं आहे, तर त्याला कोणत्या डॉक्टरची, त्याला कोणत्या औषधाची आणि त्याला कोणत्या मार्गदर्शनाची गरजच नसते. तुम्ही ठरवलं पाहिजे की अरे हे माझं नुकसानीच आहे. देवाने सांगितले राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. तामस भाव नुकसानीचा आहे, राजस भाव नुकसानीचा आहे. हे विनाकारण निघून गेलेल्या गोष्टीचं काय बोलायचं, काय सांगत बसायचं नवीन पिढीला? नवीन पिढी म्हणता हा माहिती आहे आम्हाला, नका सांगू, आता लई वेळा झालं ही स्टोरी तुमची, तेच नका सांगू, आमचं पाठ झालं. ऐकतात की नाही? ऐकतात की नाही? लई वेळा सांगितलं झालं हो, काय विनाकारण तेच पाहुणा आला तरी तेच, माणूस आला तरी तेच, शेजारचा आला तरी तेच, गावातला आला तरी तेच. मग आपले पोरं, आपल्या सुनानं, आपल्या पोरीसुद्धा टोकायला सुरुवात करतात. यातून बाहेर पडायचं. हाताची घडी तोंडावर बोट, पहिलीच शिकवलं आपल्याला गुरुजींनी. ते आयुष्यभर जर शिकले तुम्ही तर जीवनामध्ये सुखच सुख आहे. हाताची घडी तोंडावर बोट, बोलायचं नाही. पण काय बोलायचं? देवाचं बोलायचं. काय ऐकायचं? देवाचं ऐकायचं. काय पाहायचं? देवाचं पाहायचं. पण देव तर दिसेल का आपल्याला? पण ती पाहण्याची वासना तर ठेवू शकतो की नाही? त्याच्यामुळं हा विषय खूप मोठा आहे, गंभीर आहे. तुम्ही भक्ती जडा धर्मी अधिकार नाही आणि कर्म जडा भक्ती धर्मी अधिकार नाही. भक्ती जड म्हणजे काय? दररोज यायचं 2-2 तास स्मरण कर, चिंतन कर, देवाचे स्नान कर, देवाला सेवना कर, हे कर ते कर, परंतु विचार हृदयामध्ये आणायचेच नाही. भक्ती जड झालो आपण, त्याच्याशिवाय आवडतच नाही आपल्याला. परंतु देवाने काय सांगितलं आहे ते विचार आपल्या हृदयात आणून त्या कृतीवर आपल्याला जावं लागेल, आचारावर जावं लागेल ना. ते जड झालो आहे आपल्याला, ते केल्याशिवाय आपल्याला इच्छाच होत नाही. भक्ती जड आहे. हा भक्ती जड जो आहे त्याला अधिकार सांगितलेला नाही म्हटले. अनेक गोष्टी आहे अधिकाराच्या. कर्म जडा धर्मी अधिकार नाही, भक्ती जडा धर्मी अधिकार नाही. आपण म्हणतो आपण काय वाईटच करत नाही कोणाशी काही, त्याचं जड झालं आहे. त्याच्यामुळे देव त्यातूनच भेटल अशी आपली मानसिकता, आपली भावना निर्माण झालेली आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. एवढं सोपं नाही ते, परंतु ते सातत्यपूर्ण आपल्याला ठेवावं लागेल. मग हृदयशून्य धर्मी अधिकार नाही. हृदयशून्य म्हणजे काय? आता मी सांगितलं आहे तुम्हाला, आता 4 दिवसापासून 8 दिवसापासून सांगितलेलं आहे. आता उद्या तुमची हृदयशून्यता मला कळणार आहे. उद्या किंवा आज संध्याकाळी मी प्रश्न विचारणार आहे. माझी स्टाईल असते. तुम्हाला जर माझं सारं तुम्हाला माहीत असतं ना, तुम्ही म्हणले असते बाबा रिकामे उद्योग करू नका, कोणाला आणीत नका बसू, हे शिकवत आहे पण परत विचारित आहे म्हणे. तुम्हाला किती लक्षात राहिलं, तुम्ही किती विचार केला, किती चिंतन केलं. बऱ्याच लोक मला कुठं गेलं का बाबा आठवणीतच राहत नाही, लक्षातच राहत नाही. मग त्या आईला मी काय म्हणतो, तुझ्या मुलाचं नाव सांग, तरी ती सांगते. मग मला माहिती पटकन सोम्या गोम्या डोम्या काय असेल ते लगेच. तुझ्या जावाच्या नाताचं नाव सांग, लगेच सांगते. तुझ्या गावातल्या अशा सरपंचाच्या पोराचं नाव सांगते. आणि तू काय म्हणते मला आठवत नाही आहे, तर आठवतं सारं.
सारं आठवतं आपल्याला, देवाचं मात्र आठवत नाही. गप्पा मारायला सांगा, तुम्ही कोणाला बोलूच देणार नाही. पण इथं येऊन बोला देवावर म्हटलं की हात पाय लटपटात आहेत. नाही नाही बाबा, जमतच नाही, जमूच शकत नाही. देवावर बोला म्हणलं, चर्चा करा म्हटलं, नाही जमत. गप्पा मारायला सांगा, उटाळे काटाळे इकडूनचे तिकडूनचे, हृदय शून्य. काय बोलावं हे समजत नाही, काय ऐकावं हे कळत नाही. देवानी काय सांगितलंय लक्षात राहत नाही, बाबांनी काय शिकवलंय कळतच नाही. याला हृदय शून्य म्हणतात. एकदा देव निरूपण करत होते, आचार्य बसले होते, नाथोबा बसलेले होते. आणि थोडे बाजूला गेल्यानंतर आचार्यांनी त्यांना विचारलं की देवानी काय सांगितलंय सांगा. म्हणे नाही, लक्षातच नाही. थोडं तरी सांगा, लक्षातच नाही. एक शब्द तरी सांग, काय विषय काय होता हे तर सांग. लक्षातच नाही. आचार्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय होऊ शकतं. देवाने निरूपण केलं ना, हा म्हणतो लक्षातच नाही. देवाला विचारायला गेले म्हणे हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. तो हृदय शून्य आहे म्हणे. तो इथं जरी होता तर शरीराने होता, मनाने कुठं आहे, त्याच्यामुळं तो हृदय शून्य अधिकारच नाही. एकदा असेच भक्त मला म्हटले, जसं तुमच्याकडं आता मार्ग आला होता की नाही, तुमच्यातले बी आता दररोज तुम्ही जात असाल पोथीला, इथे बी आता दररोज येणारी मंडळी आहे. असेच एक व्यक्ती आमच्या गावाकडं नाशिकला जाधववाडीचा मार्ग आला आणि एक व्यक्ती मला भेटायला आली मार्ग गेल्यानंतर, एकदम अभिमानाने म्हणे एकही दिवस पोथी सोडली नाही म्हणे बाबा. म्हणलं वा वा, भाग्यवान आहे तू. एकही दिवस नाही म्हणे. सकाळी 8:30 ते 9:30 बाबांची पोथी असायची. 8:30ला 1000 पोथी ऐकायचं, देवपूजा करायची, बाबांना दंडोत करायचे आणि मगच घरी म्हणे. एक दिवस महिन्यातला एक दिवससुद्धा टाळला नाही. म्हणलं काय भाग्यवान आहे. मग सहज विचारलं विषय काय होता, ते नाही सांगता येणार. महिनाभर तू कशाला जात होता, खायला जात होता का पाहायला जात होता का ऐकायला जात होता. हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. तुम्ही बी आता 8 दिवसापासून किती सत्संग ऐकताय आणि तुम्हाला विचारलं नाही बाबांनी काहीतरी चांगलं सांगितलं पण ते काही नाही सांगितलं, डोक्यातच घुसलं नाही, काही कळालंच नाही, समजलंच नाही. जर तुम्ही असे उत्तर दिले तर हृदय शून्य धर्मी अधिकार नाही. का, तुमचं चिंतन ते आहे, त्या चिंतनातून तुम्ही बाहेर पडत नाही, तुम्ही ते विसरतच नाही. त्या विसरण्यातून तुम्ही जर बाहेर पडले तर मग देवानी तुम्हाला काल सांगितलं बिडारावर काय बिडार असे हृदयामध्ये जर दुसरंच अगोदर काही आहे तर तिथं परमेश्वराचं जाईल का. आता तुम्ही इथं बसल्या पण तुमच्या डोक्यात असेल तर घरी जायचं आहे, भांडे घासायचे राहिले, पोराला सांभाळायचं राहिले, पुसायचं राहिले, ही करल का नाही ती करल का नाही, स्वयंपाक केला आहे का नाही, काय भाजी केली सांगायचं विसरले आणि मला ती आवडत नाही तीच करून उठायची, झाली का भांडणं. असा जर विचार करत असेल तर मी सांगितलं तुमच्या डोक्यात घुसल का. जिथं आले इथलंच ऐकलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही आहे. देव काय म्हणता, घेईजे घोकीजे, म्हणजे घ्यायचं आहे, चिंतन करायचं आहे. आपले जनावरं असतात बघा, दिवसभर काय करतात ते फक्त खातात, खातात की नाही, काही चारा टाका खातात, सोडले खातात, नुसते खातात का. रात्री काय करतात मग ते रवंत करतात, करतात की नाही. दिवसभर खायचं काम केल्यानंतर ते जनावरं रवंत करतात. रवंत केल्याने काय होतं, त्यांच्यामध्ये धष्टता पुष्टता येते. तसं तुम्ही ऐकल्यानंतर चिंतन जर केलं तर ते तुमच्या हृदयात राहील, ते तुमच्या हृदयात घुसेल, तुमच्या डोक्यात घुसेल, त्या कृतीवर जाल. इकडून गेलं काहीच राहणार नाही. त्यासाठी देवानी सांगितलं अधिकार कोणाला आहे. एक सुंदर असा दृष्टांत सांगून थांबू आपण. थांबू असं म्हटलं का तुमचे चेहरे लगेच प्रफुल्लित दिसतात मला. हा वा, लगेच हसतात, वा वा क्या बात. 1 तास झाला नाही काही ना, आज बाबाला नाही बोलावं लागत नाही. एक मांत्रिक असतो, मांत्रिक. तो मांत्रिक त्याला काही मंत्र यंत्र काहीतरी करण्यासाठी त्याला माणसाची कवटी लागते. तो जातो स्मशानभूमीत. आता स्मशानभूमीतच कवट्या भेटतात की नाही, तो स्मशानभूमीत जातो कवट्या शोधायला. तो एक कवटी घेतो. आता कवटी आपण काय म्हणतो, कवटी त्याला काय कोणती आणायची करायचं काय करायचं, पण तो प्रयोग करतो त्याच्यावरती. एक काडी घेतो, त्या कवटीच्या तोंडातून ती काडी टाकतो, ती काडी निघती कानातून, एकाच्या कानातून टाकते ती निघती तोंडातून, एकाच्या कानातून टाकते ती निघती ह्या कानातून, आणि एकाच्या कानातून काडी टाकल्यानंतर ती जाते आतमध्ये, ती कुठंच निघत नाही. ती म्हणते ही कवटी चांगली.
म्हणजे ज्यांनी एका कानातून काडी टाकल्यानंतर दुसऱ्या कानातून निघाली ती काहीच कामाची नाही म्हणे, ऐकून परत विसरून जातो म्हणे, फेकून देतो तो, काहीच कामाची नाही म्हणे. दुसरा कानातून काडी टाकली तोंडातून निघाली मग त्याच्यापेक्षा फालतू म्हणे, ऐकतो बडबड करून सोडून जातो म्हणे, काय अर्थच नाही त्याला म्हणे. तोंडातून टाकली कानातून निघाली, काय बोलतोय काय ऐकतोय याला कळतच नाही म्हणे. परंतु एक कवटी तो निवडतो, ती कोणती असते, कानातून काडी टाकल्यानंतर ती आतमध्ये जाते, हृदयात जाते. परंतु ही कवटी चांगली. तशी परमेश्वरसुद्धा कवटी शोधत असतात. तर मी बी तुमच्या कवट्यात शोधू राहिलो. आता प्रयोग करावा लागेल काण्यात काडी टाकून. असं काही करू नका. एक तर येतं थोडंफार ऐकायला, ते बंद कराल तुम्ही. परमेश्वरसुद्धा हे प्रयोग करत असतात. बरं अधिकार नाही असे अनेक सूत्र ऐकले तुम्ही. मग खरंच अधिकार नाही का जीवाला? परमेश्वर म्हणतात आहे ना अधिकार. सत्वस्थिता धर्मीय अधिकार. जे राजस तामस भाव जो आहे त्यांनी तो काढून टाकला. सत्वस्थिता निर्सोनी धर्मीय अधिकार. जे आपला राजस भाव आहे तामस भाव आहे तो निर्सून टाकायचा आहे, काढून टाकायचा आहे, बदल करायचा आपल्या जीवनामध्ये. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. ज्यांनी बदल केला त्याला मात्र धर्माचा अधिकार आहे. बदल तुमच्या हातात आहे. कुठं मेडिकलला गेले आम्हाला बदल पाहिजे, मारा इंजेक्शन, असं होईल का? डॉक्टर का गेले बदलाच्या गोळ्या द्या आम्हाला, आमच्यात बदलच होत नाही हो. आम्हाला डोक्यातच येत नाही, लक्षातच येत नाही, द्या गोळ्या डॉक्टर, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या खाल्ल्या तरी डोक्यानं बरं वाटेल. असं औषध नाही, अशा गोळ्या नाही, असा डॉक्टर नाही, असं ऑपरेशन नाही, असा उपाय नाही. एकच उपाय आहे, तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. सत्वस्थिता निर्सोनी, त्यातून आपण बाहेर पडू, त्यावेळेसच आपल्याला धर्माचा अधिकार प्राप्त होत असतो. विषय खूप मोठा आहे. हे विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मीय अधिकार. रज आणि तम हे निर्सून काढलं पाहिजे आपण आपल्या डोक्यातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या विचारातून. आपलं वागणं बोलणं आपलं बदललं पाहिजे. हे सत्संग झाल्यानंतर आहे ना, सुनाला बी वाटलं पाहिजे का सासू तीच आहे का, चिमटा घेऊन पहा बदल झाला, काल काय होती आज काय होती. सासूला वाटलं पाहिजे सून तीच आहे का, बदल झाला. माणसांना बदल दिसला पाहिजे, माणसांना हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि ते राजस तामस भाव आपण जर काढून टाकला तर मात्र 100% परमेश्वराचा धर्माचा अधिकार आपल्याला प्राप्त होत असतो. कधीही कोणती गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये येत राहतो, आपल्या विचारात येत राहतो. तो मेंदूला आपण ऑर्डर देतो आणि त्या मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर मग तो काही विचार सोडतो, काहीतरी घेतो, काहीतरी स्वीकारतो. परंतु जे घेतो त्याच्यावरती कृती केली पाहिजे. कृतीच नाही केली तर ते विचार येऊन काय उपयोग आहे का? ते विचार जर समजून घेऊन काय उपयोग आहे का? कृती केली पाहिजे. आता मी सत्संग घेतले भरपूर, तुम्हाला समजून सांगितलं, ते नुसतेच ऐकले तुम्ही, कृती केली नाही तर ते ऐकण्याला काय अर्थ आहे का? माझ्या सत्संगाला काय उपयोग आहे का? तुम्ही इथं 1-1 तास वेळ देता, त्याला काय अर्थ राहिला का? तुम्ही कृती केली पाहिजे. ही कृती कोणती असली पाहिजे? धर्माच्या अनुषंगाने, धर्माच्या प्राप्तीच्या अनुषंगाने होकारात्मक विचार, त्याच्यावरती निष्ठा ठेवून चालायला सुरुवात करणं म्हणजेच परमेश्वराच्या ह्या धर्माचा अधिकार प्राप्त करून घेणं. इतकं सोपं आणि सरळ आहे. वेळ कधीच गेलेली नसते. वेळ आजही तुमच्या हातात आहे. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही ना तोपर्यंत आपली वेळ आपल्याच हातात आहे. लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणूच नका 10 गेले आणि 5 राहिले ना, आता काय बाबा वय झालं, हे झालं, कोण सांभाळेल आणि काय करील, माझं असं माझं तसं, काही सांगू नका तुम्ही. जोपर्यंत तुम्ही खड्ड्यात जात नाही ना तोपर्यंत तुमची वेळ तुमच्या हातात आहे. ती पकडायची कशी हे मात्र तुमचा निर्णय, ही मात्र तुमची स्वतंत्रता. देव शेवटच्या खड्ड्यात जाईपर्यंत देव तुमची वाट पाहणार आहे की हा कधी माझा होईल, हा कधी वासना करील. मृत्यू शेवर पडल्यावर सुद्धा वाट पाहतात परमेश्वर. याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, याच्यासाठी अवतार घेतला, याच्यासाठी बोध दिला, याच्यासाठी किती साधू संत पाठवले, सत्संग घेऊन समजावलं. आता शेवटी का होईना माझा होईल, ही देव परमेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत राहतात. आणि ती वाट परमेश्वराला आपण पाहायला लावतो तर त्याची ती प्रवृत्ती आहे, तो पाहणारच आहे. कारण हितक्ष आहे, तो आपला हित पाहणार आहे. परंतु शेवटच्या क्षणी तरी आपली ती वासना निर्माण करा. परमेश्वर 100% प्राप्त होईल. ती भीती मनातून, तो न्यूनगंड काढून टाका. कारण त्याच्यासाठी परमेश्वराने हे सारं निर्माण केलं. आपण आपलं समजायचं आहे, माझ्यासाठी सृष्टी निर्माण केली, माझ्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, माझ्यासाठी मला परमेश्वराने बोध दिला, माझ्यासाठी या साधूंना पाठवलं आहे काहीतरी सांगायला, माझ्यासाठी केलं आहे, समाजासाठी नाही. आणि मग माझ्यासाठी देव जर आला आहे तर मग देवालाही आता मला मिळवायचं आहे, मिळवावं लागेल. तेव्हा मात्र परमेश्वर 100% भेटेल. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा.
प्रश्न नाही आहे असं गृहीत धरू आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत हो.